संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी बातमी भारतानं 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा अखेर बदला घेतला। भारतानं पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं। दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली। भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं। उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही। भारतीय सेनेने या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करून टाकलंय। दरम्यान भारतानं नेमके कुठले 9 तळ उद्ध्वस्त केलेले आहेत त्याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया। बहावलपूर जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर। मुरिदके लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर। सवाई लष्कर-ए-तोयबाचा अड्डा सीमेपासून 30 किलोमीटर दूर। गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा ताबारेषेपासून 35 किलोमीटर दूर। हल्ल्यावेळी 80 दहशतवादी। बिलाल जैश-ए-मोहम्मदचा हवाई तळ सीमेपासून 35 किलोमीटर दूर। कोटली नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर अंतरावर। हल्ल्यावेळी 50 दहशतवादी। बर्नाला दहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून 10 किलोमीटर दूर। सरजाल जैश-ए-मोहम्मदचा अड्डा सीमेपासून 8 किलोमीटर दूर। मेहमुना हिजबुल्लाहचं प्रशिक्षण केंद्र सीमेपासून 15 किलोमीटर दूर। मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं ते देखील आपण पाहूयात। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना टार्गेट केलं। हल्ल्यामध्ये महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष्य करण्यात आलं। महिलांच्या कुंकवाचा बदला दहशतवाद्यांच्या रक्तानं घेतला। कुंकू पुसल्या गेलेल्या महिलांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं। मी आपल्या देशाचं पंतप्रधान मोदी सरकार, मोदीजी आणि त्यांचे सगळे भारतीय सैन्य, हवाई दल यांचं खास अभिनंदन करेल। आणि अतिशय लिमिटेड याच्यामध्ये आपण हा हल्ला करून जगामध्ये दाखवून दिलंय की आमच्या भूमीवर कोणी जर दहशतवादी कृत्य केली तर ते कदापि खपून ठेवले जाणार नाही। हा एक स्ट्रॉंग मेसेज आपण संपूर्ण जगात आज दिलेला आहे। ज्या प्रकारे सगळ्या जगाचं लक्ष या संघर्षाकडे त्या ठिकाणी लागलेलं आहे, भारताला सेल्फ डिफेन्ससाठी दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचा हक्क आहे हे जगानं त्या ठिकाणी मांडलेलं आहे। बोटावर मोजणारे 2-3 राष्ट्र सोडले तर पाकिस्तानच्या बाजूने कुठेही त्यांच्या बाजूने कोणी नाही, पण हे युद्ध चिघळू नये असा प्रत्येकाचाच त्या ठिकाणी विचार आहे। आणि हे युद्ध चिघळण्यासाठी, अण्वस्त्र युद्धाकडे घेऊन जाण्यासाठी जर पाकिस्तान वाटचाल करत असेल तर त्याच्यावर जबरदस्त दबाव हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून येणार आहे। आणि ते करण्यामागे आपला जो डिप्लोमॅटिक सपोर्ट आहे किंवा एक प्रकारे डिप्लोमॅटिक जे एफर्ट्स आपण घेतलेले आहेत मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली, तेही जे आहेत बिलकुल सराहनीय आहेत। म्हणून मला वाटतं इट्स अ टीम एफर्ट। आर्म्ड फोर्सेस, राजकीय नेतृत्व आणि त्याच्या सोबतीलाच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे डिप्लोमॅट्स यांनी अतिशय शिस्तबद्धपणे, सिस्टमॅटिकली, कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये ऍक्शन केली, म्हणूनच हा मोठा विजय आपल्याला प्राप्त झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।